छान असा रसरशीत वर्ष ते 2 वर्ष टिकणारा साखर आंबा कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत. बऱ्याच वेळा साखर आंबा अगदी कोरडा होतो, हवा तसा रसरशीत होत नाही, त्यावर बुरशी येते, वास लागतो. तर असं काही होऊ नये यासाठी व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा. भरपूर साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. साखर आंबा तयार करण्यासाठी इथे मी 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहे आणि कैऱ्या आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी अशा पाण्यात ठेवायची आहे, म्हणजे कैरीतली उष्णता निघून जाते. साखर आंब्यासाठी कैरी घेत असताना वरून छान हिरवीगार आणि मस्त अशी कडक पक्की परिपक्व झालेली कैरी घ्यायची. अजिबात मऊ पडलेली, दबलेली, सुरकुतलेली कैरी घ्यायची नाही. कैरी कशी घेतली त्यावर सुद्धा साखर आंबा कसा तयार होणार आहे हे अवलंबून असतं. आता कैरी व्यवस्थित मी धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे. कैरीचा देठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि साल काढून ही कैरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. साखर आंब्यासाठी जर तुम्ही इथे गावरान कैरीचा वापर केला तर गावरान कैरी चवीला खूप जास्त आंबट असते. अशा वेळेला तुम्हाला साखर जास्त घ्यावी लागते. त्यासाठी कैरी घेत असताना छान गोड आणि कमी आंबट निवडून घ्या, म्हणजे साखर आंबा छान चविष्ट तयार होतो आणि खूप जास्त साखरसुद्धा वापरावी लागत नाही. आता ही कैरी इथे सर्व साल काढून तयार झालेली आहे आणि कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे. किसण्यासाठी अगदी बारीक किसणीचा मी इथे वापर केलेला आहे. तुम्हाला कैरीचा किस कितपत जाडा आणि किंवा किती लांब असा हवा त्यानुसार तुम्ही इथे किसणी जाड बारीक वापरू शकता. आता सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या इथे मी किसून घेतलेल्या आहे आणि हा कैरीचा किस छान तयार झालेला आहे. साखर आंबा तसा खूप जास्त बनवायला कठीण नाही, अगदी मोजक्या 2 साहित्यामध्ये तयार होतो. मात्र बऱ्याच वेळा आपल्याकडूनच चुका होतात आणि साखर आंबा फसतो आणि बिघडतो. आता कैरी किसून झालेली आहे आणि हा तयार कैरीचा किस आपल्याला एखाद्या वाटीने किंवा डब्याने मोजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने वाटी डब्याने मोजून तुम्ही ते साखरेचं प्रमाण ठरवू शकता किंवा वजनी प्रमाणामध्ये तुम्ही किती कैरी घेतलेली आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता. आता इथे हा तयार कैरीचा किस मी एका डब्याने मोजून घेतलेला आहे. छान कुकरच्या डब्यामध्ये असा दाबून भरून घेतलेला आहे आणि बरोबर 1 कुकरचा डबा इतका हा किस इथे भरलेला आहे. आता याच समान प्रमाणामध्ये आपल्याला इथे साखरसुद्धा घ्यायची आहे. बऱ्याच वेळा आपण कमी साखर घेतो आणि साखर कमी झाल्यामुळे सुद्धा आपला जो साखर आंबा आहे तो हवा तसा रसरशीत होत नाही आणि तो कडक तयार होतो किंवा कोरडा तयार होतो आणि त्यावर रस तयार न झाल्यामुळे किंवा तो छान रसरशीत न झाल्यामुळे त्यावर बऱ्याच वेळा बुरशीसुद्धा येते. म्हणून साखरेचं योग्य प्रमाण घेणं हे सुद्धा इथे गरजेचं आहे. हे अगदी महत्त्वाची टिप तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. आता इथे 1 कुकरच्या डब्यासाठी बरोबर 1 कुकरचा डबा इतकी मी साखर घेतलेली आहे किंवा वजनी प्रमाण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 1 किलो कैरीसाठी 1 किलो साखर असं प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता. आता हा कैरीचा किस आधी परतून घेणे किंवा तुपावर थोडासा परतून घेणे असं काही आपल्याला इथे करायचं नाही. आता याच कैरीच्या किसामध्ये सर्व साखर इथे मी मिक्स करून घेते आहे. याच पद्धतीने आम्ही दरवर्षी साखर आंबा बनवतो आणि अगदी मस्त असा हा टिकतो, अजिबात त्यावर बुरशी येत नाही. आता ही जी साखर आहे ती छान आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही इथे अर्धा ते 1 तासासाठी हे मिश्रण साईडला ठेवून देऊ शकता, म्हणजे साखरेचं पूर्णपणे पाणी होऊन जातं. आता हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला हा साखर आंबा शिजवून घ्यायचा आहे. कढई मी आता गॅसवर ठेवून दिलेली आहे आणि सुरुवातीला तुम्ही इथे गॅसची फ्लेम फुल ठेवू शकता. सुरुवातीला अगदी हे मिश्रण तळापासून आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे, कारण आपण यामध्ये जी साखर टाकलेली आहे ती पूर्णपणे अजून पाणी झालेली नाही. साखरेचे जे कण असतात ते तळाशी जाऊन बसतात आणि अशा वेळेला जर हे मिश्रण तुम्ही व्यवस्थित नाही हलवलं तर साखरेचे कण खालच्या खाली करपत जातात. परिणामी आपल्या साखर आंब्याची चव बिघडते आणि रंगही बिघडतो. म्हणून आपल्याला सारखं हे मिश्रण असं हलवत राहायचं आहे. साखरेचं पूर्ण पाणी झाल्यानंतर साखर आंबा अगदी पातळ होतो. तुम्ही इथे बघू शकता उलटण्यावर साखरेचे अजूनही कण दिसत आहे. म्हणून सुरुवातीला आपल्याला अगदी सतत असं हे मिश्रण हलवत राहायचं आहे. सुरुवातीला तुम्ही गॅसची फ्लेम फुल ठेवली तरी चालणार आहे, मात्र साखर आंबा शेवटपर्यंत अगदी मोठ्या गॅसवर शिजवायचा नाही. अगदी फुल फ्लेमवर जर साखर आंबा शिजवला तर तो खूप जास्त शिजवल्यामुळे सुद्धा लाल पडतो किंवा कडक होतो. जो पाक आहे तो अगदी कडक होतो आणि परिणामी आपला जो साखर आंबा आहे तो हवा तसा रसरशीत होत नाही. आता इथे साखरेचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता अगदी पूर्णपणे असं पाणी झालेलं आहे. आता इथे साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता साखर आंब्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. साखर आंबा जर तुम्ही
व्यवस्थित नाही शिजवला तर कमी शिजवल्यामुळे सुद्धा साखर आंब्यावर बुरशी येते. त्यामुळे साखर आंबा अगदी पूर्णपणे व्यवस्थित शिजवला गेला पाहिजे. तर आता इथे बघू शकता तुम्ही साखर आंब्यातलं जे पाणी दिसत होतं किंवा जो साखरेचा पाक दिसत होता तो बऱ्यापैकी आटलेला आहे. रंग हलका चेंज झालेला आहे. साखर आंबा पूर्ण शिजल्यानंतर यावर छान अशी चकाकी येते, मस्त असा रंगही चेंज होतो आणि साखर आंबा थोडासा असा घट्ट व्हायला सुरुवात होते. तर हा साखर आंबा आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे. साखर आंब्याचा साधारण एक हलका तार तयार होईल, म्हणजे पाकाचा जर तुम्ही असा हातावर तार काढून पाहिला तर अगदी हलकाच असा तार तुटला पाहिजे. अगदीच 1 तार 2 तार एवढा पाक आपल्याला शिजवायचा नाही. अगदी हलकीच अशी 1 तार तुटली पाहिजे, म्हणजे साखर आंबा अगदी छान तयार होतो. वर्ष ते 2 वर्ष अजिबात तो खराब होत नाही. आणि आता इथे बघू शकता तुम्ही हा जो पाक आहे अगदी असा चिकटसर तयार झालेला आहे आणि बोटावर जसा असा पाक चेक केला तर हलकीच अशी तार तुटत आहे. अजूनही हा साखर आंबा खूप गरम आहे. पूर्णपणे गार झाल्यानंतर परफेक्ट असा हा तयार होतो. आता साखर आंबा इथे तयार झालेला आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये चवीसाठी एक वेलदोडा मी फोडून घातलेला आहे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. साखर आंबा पूर्ण शिजल्यानंतर मस्त असा घट्ट होतो, रंग चेंज होतो, त्यावर छान ग्लेज येते आणि चिकटसर झाल्यामुळे हलकीच अशी तार तुटते. यावरून तुम्ही समजू शकता की आपला साखर आंबा परफेक्ट शिजलेला आहे. जर कमी शिजवला गेला तर साखर आंबा खराब होतो, बुरशी येते आणि खूप जास्त प्रमाणामध्ये शिजवला गेला तर तो कडक होतो. त्यातला पाक जास्त कडक झाल्यामुळे, जास्त शिजल्यामुळे साखर आंबा जो आहे तो हवा तसा रसरशीत होत नाही आणि अगदी घट्ट तयार होतो. आता इथे साखर आंबा तयार आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि साधारण 1 ते 1.5 तासानंतर साखर आंबा पूर्णपणे गार झाल्यानंतर तुम्हाला इथे दाखवते आहे. बघा किती मस्त असा रसरशीत तयार झालेला आहे, किती छान सुंदर अशी चकाकी त्यावर आलेली आहे. आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर जर इथे पाक चेक केला आपण तर तुम्ही बघू शकता अगदी चिकट असा हा पाक आपल्या हाताला लागतो आणि अगदी मस्त अशी हलकीच तार इथे तुटत आहे. म्हणजे परफेक्ट असा साखर आंबा तयार झालेला. आता हा तयार साखर आंबा पूर्णपणे गार झाल्यावर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. साखर आंबा घेत असताना त्यात ओला हात, ओला चमचा जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय.